नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, MPSCकडनं एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर MPSCकडनं जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम होणार आहे, कंबाईन 2024ची जी एक्झाम होणार आहे, त्याच्या नवीन परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं आहे. आता ह्या नवीन परीक्षा दिनांक एक्झाम डेट का चेंज झाले विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की वयोमर्यादेमध्ये विद्यार्थ्यांना वाढ देण्यात आल्यामुळे या परीक्षा दिनांक चेंज झालेल्या आहेत. तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर सबजेक्टच्या शेअर करायची आहे व व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग बघा, शुद्धीपत्रक वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत महाराष्ट्र गट ब संयुक्त सेवा परीक्षा 2024 आणि गट क संयुक्त परीक्षा 2024 यामध्ये विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमध्ये वाढ देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे SCBCचं आरक्षण लागू झालं आहे त्याप्रमाणे तुमच्याकडे नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्या वॅकन्सी तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु शासनाने काय केलं, आता एक नवीनच नियम लागू केला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच काय, तुम्हाला फॉर्म भरायला तिथे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता हे कधीपासून बघा, तुम्हाला गट ब आणि गट क साठी ही संधी उपलब्ध असणार आहे. तर बघा, अर्ज तुम्हाला कधी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील, ज्यांचे एज तुम्ही डी बार झालेला असाल, एज बार झालेला असाल, तर तुम्हाला फॉर्म भरायला 1 वर्षाची संधी देण्यात येत आहे. आणि तुम्हाला अर्ज सादर कधी करायचा बघा, तर 26 डिसेंबरपासून 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही चलनाद्वारे जर पेमेंट भरणार असाल तर तुम्हाला चलनाद्वारे पेमेंट भरायची डेट जी आहे ती 9 जानेवारीपर्यंत तुम्ही तिथे पेमेंट करू शकता. आता तुम्हाला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या जिल्हा केंद्रावर तुम्हाला परीक्षा तिथे देता येणार आहे. आता याच्या 2 जाहिराती आहेत, गट ब आणि गट क. त्यासाठी तुम्हाला जी काही परीक्षा दिनांक होती त्या कोणत्या असणार आहेत बघा. तर आपल्याला माहिती आहे, मागील नोटिफिकेशनमध्ये गट बची जी एक्झाम होती ती होती 5 जानेवारीला आणि गट क सीची जी होती ती होते 2 फेब्रुवारीला. आता याच्यामध्ये चेंज झालेला आहे. आता हे चेंज काय झाले बघा, तर याच्यामध्ये चेंज झाले आहे. तर तुमची गट बची जी एक्झाम असणार आहे ती असणार आहे 2 फेब्रुवारीला. बघा, गट ब परीक्षा तुमची कधी असणार आहे, पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी असणार आहे. आणि तुमची गट क ची जी एक्झाम आहे ती खूप पुढे गेलेली आहे. म्हणजे तुमची ती असणार आहे एक्झाम मेमध्ये, 4 मे 2025. लक्षात ठेवायचे, 4 मेला तुमची ग्रुप सीची एक्झाम होणार आहे आणि 2 फेब्रुवारीला तुमची ग्रुप बीची एक्झाम होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नव्हते, ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमध्ये सूट पाहिजे होती, अशा विद्यार्थ्यांना ही एक संधी चालून आलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत. व ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले होते, जे विद्यार्थी याची तयारी खूप दिवसापासून करत होते, त्या विद्यार्थ्यांना अजून तुम्हाला ग्रुप बीसाठी 1 महिन्याचा जवळपास कालावधी तुम्हाला मिळालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे व एक्झामसाठी तयारीत राहायचं आहे. ग्रुप सीसाठी तुम्हाला जवळपास 3 महिन्याचा एक्स्ट्रा वेळ, 3 ते 4 महिन्याचा एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे. त्याची पण तयारी तुम्हाला चालू ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच महत्त्वपूर्ण माहिती द्यायची होती. लवकरात लवकर फॉर्म भरा व ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी जास्तीत जास्त फोर्सने तुम्ही आता काय करायचे, तयारीला लागायचं आहे. चला, तर मग ही तुम्हाला माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्ही माहिती इतर जास्त शेअर करा व व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत तुम्हाला इतर अपडेट हवे असतील तर तुम्ही काय करायचे, आजच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.